हॅलो गाईज, तुम्ही बँकिंग मेन्सवर जर जॉईन नसाल तर लवकरात लवकर बँकिंग मेन्स या आपल्या चॅनलला जॉईन करा. कारण काय, सायकोलॉजिक या नावामध्ये या अंडरमध्ये आपण एक सिरीज चालू केली आहे. यामध्ये दररोज एक क्वेश्चन जो मी स्वतः तयार केलेला आहे तो प्रश्न विद्यार्थ्यांना मी सॉल्व्ह करायला देतोय. जसं तुम्ही नाव ऐकलं असेल सायकोलॉजिक, खरंच यामध्ये तुम्हाला लॉजिक सायको सारखंच लावायचं आहे, तरच तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत. जर तुम्हाला या प्रकारचे चॅलेंजिंग क्वेश्चन्स हवे असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. तर आज आपण सुरू केलेल्या या सिरीजमध्ये पहिला जो प्रश्न होता डे 1 याच्यामधला सायकोलॉजिकचा प्रश्न बेस्ड होता डिरेक्शन सेन्सवर, म्हणजे डिस्टन्स अँड डिरेक्शनवर. आता याच्यामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं, हा प्रश्न मी तिथे इमेजच्या फॉर्म मध्ये अपलोड केला होता. यामध्ये तुम्ही जर एकदा क्वेश्चनचं व्यवस्थित थीम बघितली, इथे तुम्हाला कुठेतरी क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसतंय, या ठिकाणी तुम्हाला कुठेतरी नंबर सिरीज दिसतंय, प्लस इथे तुम्हाला व्हेरिएबल सुद्धा दिसत आहेत. क्लिअर झालेलं आहे. म्हणजे ओव्हरऑल यामध्ये तुम्हाला फक्त रिझनिंग म्हणून रिझनिंग नाहीये, कॅल्क्युलेशन सुद्धा साठी तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन, नंबर सिरीज अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला इथं स्वतःला जेवढे लॉजिक लावता येईल ते लॉजिक लावून परफेक्ट करायचं आहे का नाही चॅलेंजिंग प्रश्न. पण मित्रांनो, एकदा या प्रश्नांची सवय लागली ना तर एक्झाम मध्ये किंवा अदर प्रश्न तुम्हाला खूप चिल्लर वाटतील आणि एकाच क्वेश्चन मध्ये मल्टिपल वेची तुमची प्रॅक्टिस होईल. चला तर मग या क्वेश्चनचं आपण सोल्युशन बघूया. सगळ्यांनी सोल्युशन शेवटपर्यंत बघायचं आहे आणि इंटरेस्ट नाही बघा, कारण की असे प्रश्न तुम्हाला भरपूर काही शिकवून जातात. चला बघूया. हा प्रश्न पुन्हा सांगतो, मी स्वतः तयार केलाय बाळांनो. इथं म्हटलंय देर आर 6 पर्सन्स स्टँडिंग ॲट अ पर्टिक्युलर डिस्टन्स अँड इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन. A is to the northeast of B at a distance of the route which follows the equation y square minus 2y minus 143 equal to 0. म्हणजेच काय, बी पासून ए हा नॉर्थ ईस्टला आहे. जर मी इथं बी घेतला, याच्या नॉर्थ ईस्टला आपल्याला या ठिकाणी ए घेता येणार आहे. बी पासून ए हा नॉर्थ ईस्टला आहे, म्हणजे इथून इथं नॉर्थ ईस्टला मला ए घेता येणार आहे. बरं, किती डिस्टन्सला आहे असं रूट जो हे इक्वेशन सॅटिस्फाईड करतं. मल्टिप्लिकेशन 140 सबट्रॅक्शन 2 हे आहे 11 आणि 13. मायनस मायनस मोठा प्लस छोटा मायनस, म्हणजे एकंदरीत हे जे डिस्टन्स असणार आहे हे असणार 13 किलोमीटर. C is to the south of A at a distance of x plus 4 kilometers. आता A च्या साऊथला C आहे अँड ऑल्सो हॉरिझॉन्टली इन्क्लाइंड विथ B, आणि B ला सुद्धा हॉरिझॉन्टली इन्क्लाइंड आहे, म्हणजे एका लाईनीत आहे. इथं C असला पाहिजे. आणि याचं डिस्टन्स काय दिलं, हे दिलं x प्लस 4 आणि हे दिलेलं आहे x मायनस 3. मग आता इथे जर बघितलं, हे आपल्याला x प्लस 4 दिसतंय, हे आपल्याला x मायनस 3 दिसतंय. अरे बाळा, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. असे आपण अनेक प्रश्न सॉल्व्ह केले जिथं आपल्याला ही कंडिशन सॅटिस्फाईड जर व्हायची असेल, तिथला हायपोटेनियस म्हणजे कर्ण जर 13 असेल तर एक साइड 12 आणि दुसरी 5 असली पाहिजे. मग आता आपण ट्रायल अँड एररने पुट करून बघूया. अदरवाईज तुम्ही तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 13 स्क्वेअर, म्हणजे एक्स प्लस 4 स्क्वेअर प्लस एक्स मायनस 3 स्क्वेअर इज इक्वल टू 13 स्क्वेअर असं लांब इक्वेशन तयार करून देखील सॉल्व्ह करू शकता. पण ट्रायल अँड एररने जर मी एक्स प्लस 4 8 ठेवलं, एक्स प्लस 4 जर मी हा 12 ठेवला, तर यावरून एक्सची व्हॅल्यू मला 8 येते. म्हणजे एवढं मला क्लिअर झालेलं आहे, एक्सची व्हॅल्यू 8 येते, म्हणजे एक्स प्लस 4 हे एकंदरीत आपल्याला 12 पाहिजे. बरं, एक्स मायनस 3 आपण इथं 8 पुट केल्यावर हे आपल्याला 5 येत आहे रे, 5 येत आहे रे. बघा, 12 आणि 5 याचा हायपोटेनियस आणि काढण्यासाठी हाईट आणि बेस अप्लाय करा. 144 आणि 25 169 कंडिशन सॅटिस्फाईड. पुढे चलूया. पुढे म्हटलं तर डिस्टन्स बिटवीन बी अँड डी इज एक्स प्लस 13 किलोमीटर, वेअर डी इज टू द ईस्ट ऑफ बी. डी हा बी च्या ईस्टला आहे, म्हणजे या ठिकाणी कुठेतरी डी असायला पाहिजे. चला घेतला. बरं, डिस्टन्स काय, एक्स प्लस 13. एक्स प्लस 13 म्हणजे काय, 8 आणि 13 21. जर हे 5 असेल तर उरलेलं किती असणार, 16 असलं पाहिजे. व्हेरी गुड, इथपर्यंत समजलेलं आहे. चलो पुढे वाचूया. पुढे म्हटलेलं आहे द शॉर्टेड डिस्टन्स बिटवीन ए अँड डी सेम ॲज ए अँड ई. ए आणि डी मध्ये जेवढं शॉर्टेज डिस्टन्स आहे, म्हणजे हे जेवढं डिस्टन्स आहे हे सेम आहे ए आणि ई मधलं. वेअर ए इज एक्झॅक्टली ॲट अ डिरेक्शन ऑफ सनसेट पॉइंट. ओके,
ए हा बीच्या एक्झॅक्टली सनसेट पॉइंटला आहे. आता सनसेट कोणत्या डिरेक्शनला होतो? वेस्ट. म्हणजे ए हा ईच्या एक्झॅक्टली वेस्ट डिरेक्शनला आहे. इकडे आपल्याला ई घेता आलं पाहिजे. ईच्या वेस्टला ए आहे. तसंच हे जे काही शॉर्टेज डिस्टन्स आहे तेच या दोघांचं डिस्टन्स आहे. मग हे शॉर्टेज डिस्टन्स काढण्यासाठी माझ्याकडे हाईट आहे, माझ्याकडे बेस आहे. बेस आहे 16, 16चा स्क्वेअर 256, हाईट 12, 144. दोघांची ऍडिशन 400, 400 कोणाचा स्क्वेअर आहे? 20चा स्क्वेअर आहे. शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन ए आणि डी 20 आहे. म्हणजेच ए आणि ई चं डिस्टन्स सुद्धा 20 पाहिजे. एवढं क्लिअर झालं का रे? आणि एक गोष्ट लक्षात असू द्या, डी आणि ई एका लाईनीमध्ये नसेल, कारण की हे इन्क्लाइंड आहे आणि स्ट्रेट डिस्टन्स हा पुढे जाणार आहे. पुढे काय म्हणण्यात आलं? पॉइंट एफ इज साऊथ ऑफ ई ऍट अ डिस्टन्स ऑफ मिसिंग टर्म ऑफ द नंबर सिरीज. ईच्या साऊथला कुठेतरी एफ आहे, पण ही जी मिसिंग नंबर सिरीज आहे हे आम्हाला शोधावं लागेल. आता मिसिंग नंबर सिरीजचं लॉजिक एकदा शोधूया. चला याला मी थोडंसं खाली लिहितो, जेणेकरून आपल्याला मिसिंग नंबर सिरीजचं लॉजिक शोधायला सोपं जाईल. ओके, हे नाही घेतलं तरी चालेल. आता पहा याचं लॉजिक मला काय दिसतंय. जर मी इथं असं म्हटलं 2 × 1 + 1 बेक बे प्लस 1 हे 3 येतं. 3 दुने 6 - 1 5 येत आहे. आता 5 त्रिक 15 तर चालेल, पण वरचं पुढचं जर बघितलं हे याच्या अप्रॉक्सिमेट किती दिसतंय? 16चा स्क्वेअर 256 म्हणजे येत आहे 16. 16 × 12 +1 म्हणजेच आम्हाला इथं डबल होताना दिसतंय. 1च्या डबल 2, 2च्या डबल 4, 5 चोक 20 + 1 इथे आम्हाला 21 यायला पाहिजे. मग 21 8 168 - 1. व्हेरी गुड. म्हणजे काय? +1 मल्टिप्लाय बाय 1 +1 मल्टिप्लाय बाय 2 -1 मल्टिप्लाय बाय 4 +1 मल्टिप्लाय बाय 8 -1. लॉजिक सुद्धा सुंदर होतं. याचा अर्थ काय? ए च्या साऊथला एफ आहे किती डिस्टन्सला? 21 किलोमीटर्स. ए च्या साऊथला एफ आहे 21 किलोमीटर्स वर आहे. हे 21 आणि या ठिकाणी मला एफ घेता येणार आहे. चला तर अशा प्रकारे ही आपली फायनल डायग्राम झाली आहे. अपेक्षा ठेवतो सर्वांना समजली असावी. सुंदर पद्धतीने हे एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे. यावरचे सब क्वेश्चन्स पाहूया, म्हणजे आम्हाला अजून क्लिअर होईल. व्हॉट इज द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन ए अँड एफ? मित्रांनो, ए आणि एफ चं मला शॉर्टेज डिस्टन्स काढायचं आहे. ए आणि एफ चं शॉर्टेज डिस्टन्स काढायचं म्हणजे मी इथे याला जॉईन करणार. सरळ सरळ मला ही हायपोटेनियस काढायची आहे. जर हे शॉर्टेज डिस्टन्स काढायचं असेल तर मी इकडचा हा बेस आणि ही हाईट युटिलाइज करू शकतो. आता 20चा स्क्वेअर आम्हाला येतो 400. 21चा स्क्वेअर येतो आपल्याला 441. दोघांची ऍडिशन 841. मग 841 कोणाचा स्क्वेअर आहे? 29चा स्क्वेअर आहे. ऑप्शन सी राईट आन्सर. या क्वेश्चनचं राईट आन्सर काय पाहिजे? ऑप्शन सी. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे चलूया. फाइंड द सम ऑफ द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन ए अँड डी, ए अँड एफ. ए आणि डी चं शॉर्टेज डिस्टन्स, ए आणि एफ चं शॉर्टेज डिस्टन्स. आता ए आणि डी चं शॉर्टेज डिस्टन्स आहे 20. ए आणि एफ चं आत्ताच काढलं 29 आणि या दोघांची सम येते 49 किलोमीटर्स. ऑप्शन सी. आणि पुढचा एक लास्ट क्वेश्चन. इफ पॉइंट जी इज 9 किलोमीटर साऊथ ऑफ बी. आता बी च्या साऊथला 9 किलोमीटर इथं पॉइंट जी आहे. बरं, हे 9 आणि हे उभं 12, हे 21 येत आहे. हे सुद्धा 21 येत आहे. तर विचारलं फाइंड द डिस्टन्स बिटवीन जी अँड एफ. जी आणि एफ चं डिस्टन्स विचारलं. एका लाईनीमध्ये असेल, एका लाईनीमध्ये हे 20 आहे. इथून इथपर्यंत 20, पुढे 5, 20 आणि 5 25 किलोमीटर. तर याचं शॉर्टेज डिस्टन्स आम्हाला भेटणार 25 किलोमीटर्स. सगळा क्वेश्चन किती सुंदर होता, होता का नाही? इंटरेस्टिंग. अवघड नव्हता, मात्र सॉल्व करण्याजोगा होता. इथं कळलं असेल नंबर सिरीजचं लॉजिक. त्यानंतर तुम्हाला इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन, सनसेट पॉइंट, मल्टिपल व्हेरिएबल्स आले, ट्रायल अँड एरर करावा लागला. सुंदर असा प्रश्न मला वाटतंय मी तुमच्यासाठी तयार केला होता. तर सेकंड क्वेश्चन सुद्धा तुम्हाला भेटणार आहे आणि अशाच प्रकारचं व्हिडिओ सोल्युशन देखील तुम्हाला भेटणार आहे. तर दररोज एक एक क्वेश्चन अशा प्रकारचं चॅलेंजिंग तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी जसं सांगितलंय बँकिंग मेन्स या आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा आणि या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की याची वेगळी आपण प्लेलिस्ट तयार करणार आहोत. चला इथंच थांबूया, भेटूया आपण पुढच्या क्वेश्चन मध्ये. थँक्यू सो मच, बाय बाय, लव्ह यू गाईज.